अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरासी. 9 जानेवारी भावार्थ दीपिका अध्याय पहिला अर्जुन विषादयोग ओवी क्रमांक 241 पासून पुढे. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो अस्ति पाहत, हे जाणताही केवी येत प्रवर्तावे. ऐसे पार्थु ते अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना, धर्मे नष्टे कुलम कृष्ण धर्मो विभवता. जैसे काष्ट काष्ट मथिजे तेत वन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेने. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषी घोरे कुळची नासे. म्हणून येणे पापे वंशधर्म लोपे, मग अधर्मोची आरोपे कुळा माझी. अधर्माभिभवात कृष्ण दुष्यंती कुलश्रिय, श्रीषु दुष्टाशु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. एथ सारा सार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आगवे पारुषती. असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे, तरी उजूची का आढळीजे जयापरी. तैसा कुळे कुळशय होय तये वेळी तो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. जे यम नियम ठाकती तेत इंद्रिये सैरा राहटती, म्हणून व्याभिचार घडती कुळस्त्रियांसी. उत्तम अधमे संचरती ऐसे वर्णा वर्ण मिसळती, तेत समूळ उपडते जाती धर्म. जैसी चोहटाची बळी पाविजय सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. संकरो नरकायैव कुलघ्नाना कुलस्य च, पतंती पित्रो ह्यशा लुप्त पिंडोदक क्रिया. मग कुळातया अशेका आणि कुळघातका, एरयेरा नरका जाणे आथी. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित, मग वोवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. जेत नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेत कवना तिळोदके कवन अर्पी. तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वस्ती, म्हणून तेही येती कुळापाशी. जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखात व्यापी वेगे, तेवी आ ब्रह्मकुळ अवघे आपलं विजय. दोषे रेते कुलघ्नाना वर्णसंकर कारके, उत्साद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माश शाश्वता. उत्सन कुलधर्माना मनुष्याना जनार्दन, नरके नियतं वासो भवतीन्त्यन शुश्रमः. अभवत महात् पापं कर्तु व्यवस्थिता वयं, यद्राज्य सुखलोभेन हंतो स्वजन मुद्यता. देवा अवधारी आणिक एक एत घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे. जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागिला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. तैसिया तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्त येणे. तैसे नाना दोषी सकळ अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. पडिलिया तिये ठाई मग कल्पांतीही उकलो नाही, येसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजुनी वरी त्रासून उपजे. हृदय वज्राचे हे काय किजे अवधारी पा. अपेक्षिजे राज्य सुख जया लागिते तव क्षणिक, ऐसे जाणताही दोख अव्यरुना. जे हे वडील सकळ आपुले वधा वयात देठी सुदिले, सांग पा काय थे कुले घडले आम्हा. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपानय, धार्तराष्ट्रारणे हन्युस्तमन्ते क्षेमतरम भवेत. आता यावरी जे जियावे तयापासून हे भरवे, शे शस्त्र सांडून सहावे बाण यांचे. तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. संजय उवाच एव मुक्तार्जुन संख्ये रथोपस्थ उपविशद, विसृज्य सश्रम चाप शोक संविघ्न मानसा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजय म्हणे अवधारे धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरो आला, तेत उडी खाली घातली खाला रथोनिया. जैसा राजकुमारोपजत चितो सर्वता होय ओपहतु, कारवी राहू ग्रस्तु प्रभाहीनो.
ना तरी महसिद्धी संभ्रमे जिंतीला ताप सुभ्रमे मग आकळूने कामे धेनू की जे तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जे तरहं वरो तेजला तेने मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे एक राया वर्तले संजय म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथू देखो निसखेद पार्थू कवने परी परमार्थो निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अति सकतोक एकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तदास इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया प्रथमाध्याय समाप्त. त्याप्रमाणे हे स्वजन वधाचे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागतील असे कळल्यावर आम्ही युद्धास कसे तयार व्हावे. इतके बोलून अर्जुन कृष्णास म्हणाला, देवा, या पातकांची काय थोरवी आहे पहा. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की त्यातून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात, त्याप्रमाणे कुलातील नातेवाईकांनी मत्सराने एकमेकांचा वध केला तर त्या महादोषामुळे सर्व कुलांचा क्षय होतो. म्हणून कुलक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो. येथे सारासार विचार करणे, कोणी कसे आचरण करावे, विधी निषेध वगैरे सारे नष्ट होतात. दिवा मालून कोणी अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ मार्गातही ठेचकाळतो त्याचप्रमाणे कुलक्षय झाल्यावर कुलधर्माचा लोप होतो. मग तिथे पापा वाचून दुसरे काय उरणार. जेव्हा यमनियमांचे आचरण संपते, इंद्रिये स्वैर वर्तन करू लागतात, तेव्हा कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते. उत्तम वर्णातील स्त्रिया अधम वर्णातील पुरुषाशी रममान होतात. असा वर्णावर्णांचा संकर झाला म्हणजे सर्व जाती धर्म समूळ नाहीसे होतात. जसे चव्हाट्यावर बळी ठेवला की त्यावर कावळे स्वैरपणे झडप घालतात, त्याप्रमाणे अशा भ्रष्ट कुलामध्ये महापातके सहज शिरतात. मग ते संपूर्ण कुल आणि कुलघातकी जन या दोघांनाही नरकाची प्राप्ती होते. आपल्या वंशजांची अधोगती झालेली पाहून त्या वंशजांचे पितरही आपोआप पतन पावतात. ज्या कुळात नित्य व नैमित्तिक कर्मे होत नाही त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार. मग त्या पितरांनी काय करावे, ते स्वर्गात कसे स्थिर राहतील. म्हणून निरुपायाने तेही पुन्हा कुलापाशी येतात. ज्याप्रमाणे बोटाला टोकाला जरी साप चावला तरी त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांगाला व्यापून टाकते, त्याप्रमाणे आप्तवर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकापर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. देवा, या ठिकाणी आणि एक महापातक घडते. ते कोणते तर या स्वजन वधाच्या पातकापासून लोकाचार नाहीसे होतात. ज्याप्रमाणे आपल्या घराला आग लागली आणि ती एकाएकी भडकली तर ती अग्नी शेजारची घरे जाळून टाकतो, त्याप्रमाणे अशा कुलांचा ज्या लोकांना सहवास घडतो त्यांनाही त्यांच्या संगतीने पातक लागते. अर्जुन म्हणतो, देवा, त्याप्रमाणेच त्या कुळात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग त्या कुळाला भयंकर नरकवास भोगावा लागतो. एकदा तिथे पडल्यावर मग कल्पांतीही तिथून त्याची सुटका होत नाही, इतका या कुलक्षयापासून अधपात होतो. देवा, हे नाना प्रकार कानाने ऐकूनही अजून आपल्या मनास त्रास होत नाही, तर मग आपले मन एवढे कठोर का केले याचा आपण विचार करा. कुलक्षय करून ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणिक आहे असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचा दोष का न टाळावा. आम्ही ही जी सगळी वडीलधारी जमली आहेत त्यांचा वध करावा या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी टाकली. हेच माझ्या हातून लहान पातक घडले आहे का, तुम्हीच सांगा बरे. आता यापरी जिवंत राहण्यापेक्षा हातातील शस्त्रे टाकून कौरवांचे बाण सहन करावेत हेच बरे. असे केल्याने मग मृत्यू जरी आला तरी चांगले, परंतु याचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. याप्रमाणे युद्धात जमलेल्या आपल्या सर्व कुळास पाहून अर्जुन कृष्णास म्हणाला, कुलक्षय करून राज्य मिळवणे म्हणजे केवळ नरकाची प्राप्ती करणे होय. धृतराष्ट्रा, त्या सम्रांगणात अर्जुन असे बोलून अत्यंत उदासीन झाला व अनिवार्य गहीवरून येऊन त्याने रथातून खाली उडी घेतली. ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो सर्वथा निस्तेज होतो, किंवा एखाद्या तपस्वी महासिद्धीच्या प्राप्तीने व्यापला म्हणजे तपाचा त्याग करून कामाच्या सापळात दापटून दीन होतो, त्याप्रमाणे ते धनुर्धारी अर्जुन रथातून खाली उतरल्यावर दुःखाने व्याप्त झालेला दिसला. संजय म्हणाला, राजा, आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आता अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा प्रकारे तत्वज्ञानाचा बोध करतील ती पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने ऐका.
असे श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. प्रथम अध्याय समाप्त. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.